नमस्कार. परिवर्तनच्या वतीनं मी सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. परिवर्तन अभिवाचन महोत्सवाच्या 6व्या वर्षाच्या 6व्या दिवशी पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज या महोत्सवाचा समारोप, या समारोपाच्या दिवशी आज सादर करतायत अतुल पेठे, चंद्रशेखर फणसळकर लिखित परवा आमचा पोपट वारला. हे अत्यंत गाजलेलं असं अभिवाचन महाराष्ट्रात. त्याचा आनंद तुम्हाला सगळ्यांना ऑनलाईन घेता यावा याचा प्रयत्न परिवर्तनचा आहे. पुनश्च एकदा परिवर्तनच्या वतीने आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. आणि अतुल पेठे, परवा आमचा पोपट वारला. परवा आमचा पोपट वारला. लेखक डॉक्टर चंद्रशेखर फणसळकर. नमस्कार. कारण माझं नाव आहे, मी विद्याधर हनुमंत गणपुले, पुणे. आता पुण्याचा उल्लेख मी कार्यक्रमापूर्वी जाहिरातीतच करतो, कारण लोकांची सोय होते हो. कारण पुणं असं म्हटलं की ना, लोकांच्या दोनच भावना जागृत होतात बरं का डॉक्टर. पहिली भावना पुणं असं म्हटलं की जिव्हाळा, पुणं, शनिवारवाडा, बाकरवाडी, पुणं, जिव्हाळा. आणि दुसरी भावना पुणं असं म्हटलं की तिरस्कार, काहीच अर्थ नाही असं. आता याच्यातील तिरस्कार गटातील लोकांना इथे आत्ता हो बापरे पुणेकर बोलणार आहे ही धोक्याची सूचना कार्यक्रमापूर्वीच मिळाल्यानं त्यांना असे कार्यक्रम आणि पर्यायानं स्वतःची कुचंबणा वेळेत टाळता येते. तर उपस्थित आपण सर्वजण पहिल्या म्हणजे जिव्हाळा गटातील आहात असं गृहीत धरून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वस्तुतः मानवी व्यवहाराचं स्वरूप सगळीकडे सारखंच असतं, तरीही या वैश्विक सत्याला पुन्हा हा अपवाद आहे असं अनेक लोकांना ठामपणाने वाटतं. त्यांच्या या मताचा मी अर्थातच पुणेरी उदारपणानं आदर करतो. अर्थात असे प्रेक्षक आज इथे नसावेत, आणि जरी ते असले तरी त्यांना मी अशी खात्री देतो की आज जी मी गोष्ट सांगणार आहे त्याचा पुण्याशी संबंध, ही गोष्ट पुण्यात घडते इतकाच आहे. तर गोष्ट, कथा, स्टोरी, कहाणी, अर्थात ही गोष्ट म्हणजे संपूर्ण कथा नाही आहे, लक्षात ठेवा, संपूर्ण कथा नाही आहे. काही असे तुकडे आहेत, आणि ते अगदी असे साधे असे फालतू तुकडे, किंवा असं म्हणूयात की नुकत्याच आमच्या घरी घडलेल्या एका साध्या घटनेविषयी ही गोष्ट आहे, जिचे पडसाद वेगवेगळ्या तऱ्हेनं माझ्या आयुष्यात उमटले, त्याची ही गोष्ट आहे. ती घटना अशी की परवा आमचा पोपट वारला. आता पोपटासारखा नेहमी आढळणारा, त्याच्या बडबड्या स्वभावामुळे जरा आगाऊच वाटणारा, रंगीत बिंगीत आणि देखणा असला तरी चेहऱ्यावर कायम एक शिष्ट भाव घेऊन वावरणारा एक पक्षी जो या गणपुल्यानं पाळला होता, अर्थात तेही हल्ली बेकायदेशीरच बहुतेक, तो मेला. त्यात एवढं काय असं आपल्याला वाटणं साहजिक आहे. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यात एक कदाचित तुम्हाला वैश्विकताही जाणवेल असं वाटतं, म्हणून हा पोपट प्रपंच, पोपट आख्यान. तर आमचा पोपट चांगला, तुम्हाला सांगतो ना, 18 वर्षाचा जखड म्हातारा होऊन वारला. नाही म्हणजे आधीच स्पष्ट करतो की जेव्हा आमच्या घरामध्ये पोपट आला ना, तेव्हा पक्षी पाळणं बेकायदेशीर आहे का नाही हा विचारच माझ्या मनात आला नाही. शिवाय सुरुवातीला त्याला पोपटाला पिंजऱ्यात न ठेवता आम्ही असं घरातच मोकळं ठेवत असो. अरे चांगला असा घरभर फिरायचा, त्याच्याशी लगट करायचा. विशेषतः माझ्या खांद्यावर बसून माझी दाढी कुरतडायला त्याला फार आवडायचं. माझ्या डोक्यावर चोच आपटून तो ताल धरायचा, त्यामुळे माझ्या टाळूला जखमा होऊ लागल्या, आणि शेवटी केवळ टाळू वाचवण्यासाठी मी वीग वापरायला लागलो. असो कालांतरानं आमच्या घरामध्ये एक कुत्रं आल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीतून पोपटाची रवानगी नाईलाजानं पिंजऱ्यात करावी लागली. पण त्याबद्दल आमच्या पोपटानं कधीच निषेध वगैरे नोंदवल्याचं ऐकण्यात अथवा पाहण्यात आलं नाही. पिंजऱ्यातच आमचा पोपट कायम मजेत जागला. एनिवे, आमच्या या पोपटाचं नाव काय होतं माहिती आहे? बाजीराव.
आता हे पोपटाचं नाव बाजीराव कसं काय ठेवलं असं तुमच्या मनात येईल. आता सांगतो एक सेकंड. हे प्रकरण तसं गमतीदारच बरं, गमतीदार. काय झालं काय माहिती का, आमच्या एका गावाकडच्या मित्रवर्यांनी आम्हाला हा पोपट बालपणी भेट म्हणून दिला. बालपणी म्हणजे पोपटाच्या, आमच्या नव्हे. असे घाणेरडे विनोद सतत होणार आहेत. एनिवे, झालं असं की एक दिवस रानात भटकत असताना आमच्या मित्रांना बाल पोपटांची एक जोडी सापडली. झालं, गावच्या 4 टाळक्यांनी लगेच ती हातात घेतली, निरीक्षण केलं. हे भाऊ, अरे याच्यात एक नर आहे आणि एक छमाछम मादी आहे, अशी माहिती त्यांना पुरवली. मित्रवर्यांनी नरपोपट आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतला आणि छमछमाछम मादी आम्हाला दिली. पोपटीण. पोपटाच्या मादीला पोपटीणच म्हणतात ना हो, की ती पोपट. अरे मराठी भाषेमध्ये हा एक पूर्वीपासून चालत आलेला घोळ आहे. लिंगविषयक शब्द योजनेचं दारिद्र्य म्हणजे फुलपाखरू, मुंगी, डास, ससा वगैरे प्रसिद्ध उदाहरणांची विरुद्ध लिंग आठवतायत का? नाही ना. असं आपण मात्र सोयीसाठी आमच्या या मादी पोपटाला पोपटीण असंच म्हणूयात. तर अशी ही नाजूक हिरवीगार बाल पोपटीण आमच्या घरात आली आणि तिनं आमच्या घराचा कब्जा घेतला. कब्जा. तुम्हाला सांगतो तिच्या वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक लीलांमुळे ती घरातील सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाली. अरे तिच्या, तुम्हाला सांगतो, अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे आमची पोपटीण काहीही खातपीत असली ना की तो जिन्नस तिच्या गळ्यातून चक्क खाली जाताना दिसायचा. म्हणजे असं बरं का, हा खाल्ला पेरू, गेला खाली. ही खाल्ली मिरची, गेली खाली. इतका तिचा गळा नाजूक आणि पारदर्शक होता. कळलं मला. तुम्हाला आख्यायिका आठवली मस्तानीची. येस तीच मस्तानी. तर त्या मस्तानीच्या गळ्यातून म्हणे विडा असा खाली उतरताना दिसायचा. झालं की मग काय, आम्ही आमच्या पोपटिणीचं नाव लगेच ठेवून टाकलं मस्तानी. आता आधीच म्हटल्याप्रमाणे अल्पावधीतच मस्तानी आम्हा कुटुंबियांची लाडकी झाली, खूप लाडकी झाली. पेरू, मिरची, डाळ, माझ्या मिशीचे केस अशा विविध जिन्सांवर ताव मारत लटपट चालीनं घराचे काने कोपळे धुंडाळत तिचे दिवस मजेतच जाऊ लागले. अरे तुम्हाला सांगतो, बाप रे, शीळ तर ती अशी वाजवायची ना. एक सेकंद घालून दाखवतो, ऐका. अशी शीळ मस्तानीला, मग मस्तानी पहिल्यापासून घालीत असे. पण आमच्या बरोबर मस्तानी हिंदी आणि मराठी सिनेमातील गाणी म्हणायला शिकली. अशी बरं का. अशी लताबाईंनी म्हणजे लता मंगेशकरांनी गायलेल्या 10 सोलो गाण्यांची मस्तानीच्या आवाजात म्हणजे शिळेमध्ये सीडी तयार करून आमच्या हिनं सर्वांना हेल्थ आणि योग वर्गावर वाटलेली होती. त्यातही तुम्हाला सांगतो, त्यातही मस्तानीला लताबाईंच्या उडत्या चालींची गाणी अधिक आवडायची. म्हणजे असं बरं का, पक्षी असल्यामुळे की काय कोण जाणे, पण चोरी चोरी या चित्रपटातील पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूं दुनिया की चमन में, हे तिचं हे गाणं तिचं सगळ्यात लाडकं आणि आवडतं गाणं होतं. तुम्हाला सांगतो बरं का, तुम्हाला सांगतो, मूडमध्ये असली ना की हमखास हेच गाणं ती गुणगुणत असायची. तर तिच्या या रोमॅन्टिक आयुष्याला एक दिवस मात्र रहस्य कथेत असतं तसं आकस्मित वळण मिळालं. झालं काय आमचे एक दूरचे नातलग डॉक्टर भरड बऱ्याच दिवसांनी आमच्या पाहुणचाराला आले.
झालं. डॉक्टर भरड हे आमचे नातलग जे होते ते ऑर्निथॉलॉजिस्ट म्हणजे पक्षी विद्या तज्ज्ञ, ऑर्निथॉलॉजिस्ट असे होते. त्यामुळे त्याने अधिक कौतुकानं मस्तानीचा समाचार घेतला, तिला हातात बितात घेऊन कुरवाळलं. तिलाही त्यांचा पक्षी तज्ज्ञ स्पर्श किमान पक्षी कळला असावाच की, नाही का? तिनं त्यांच्या खांद्यावर चढून त्यांच्या गालाचा असा लाडीक चावा घेतला आणि त्यांच्या कानात चोच खुपसून थोडा मळही काढून दाखवला. अशी काही मिनिटं खेळीमेळीची जातात न जातात तोच पक्षी विद्या तज्ज्ञ डॉक्टर भरड महाशयांच्या कपाळावर अचानक आठ्यांचं जाळं उमटलं. त्यांनी मला बोलवलं आणि म्हणलं, वंडर गणपुले, अरे इकडे ही तुमची मस्तानी नाही. माझी मस्तानी नाही, मग कुणाची आहे? मी थोडा बुचकाळ्यात पडून प्रश्न केला. वंडर, अहो म्हणजे तसं नाही, ही आहे तुमचीच मस्तानी, पण ही मस्तानी नाही. मग कोण आहे? हा बाजीराव आहे. मी परत बुचकाळ्यात पडलो. मग भरड सर पुढे म्हणाले, गणपुले, हा नर पोपट आहे, नर पोपट, मादी नाही. काय सांगता, कशावरून? यावर पक्षी विद्या तज्ज्ञ डॉक्टर भरड यांनी पोपट नर आहे हे ज्यावरून सिद्ध होते. वंडर इकडे या बघा असं दाखवून ती मस्तानी नसून बाजीराव आहे याची खात्री पटवून दिली. झालं. एका क्षणात मस्तानीचा लिंग बदल होऊन तिचा बाजीराव झाला. आम्ही कुटुंबियांनी पक्षी तज्ज्ञ डॉक्टर भरडांचे स्कॉच आणि व्हिस्की युक्त आभार मानून पोपटाचं लिंगांतरही साजरं केलं. 8-10 दिवसामध्ये मस्तानीला पण बाजीराव या नावाची चांगलीच सवय झाली आणि प्रकरण संपलं असं आम्हाला वाटलं. पण नामांतराची प्रकरणं अशी सहजासहजी संपत नाहीत. बाजीराव मस्तानीच्या तर नाहीत. त्यामुळे एक दिवस सकाळी आम्ही असे बसलेले असताना सकाळी आमच्या घराची बेल वाजली. टिंग टॉंग. दार उघडतो. तो दारामध्ये दाते, न मो दाते, नरहर मोरेश्वर दाते. तर हे नरहर मोरेश्वर दाते उर्फ न मो दाते हे आमच्या शेजारी राहणाऱ्या एका 4.5 फूट उंचीच्या खडूसपणाचं नाव आहे. तुम्हाला सांगतो, शरीरावरचा एकूण एक केस पांढरा झालेला हा माणूस 80व्या वर्षी सुद्धा दिव्याच्या खांबासारखा ताठ आहे. नमस्कार गणपुले. नमस्कार दाते, काय म्हणता? काय थोडं महत्वाचं बोलायचं होतं. तुमचं बोलणं कधी महत्वाचं नसतं दाते. या आत या. माझ्या उपरोधिक टिप्पणीकडे दुर्लक्ष करत दाते आत आले, बसले. बाजीरावनं सुद्धा एक शीळ घालून गुड मॉर्निंग नमोदा असं त्यांचं नेहमीप्रमाणे स्वागतही केलं. बाजीराव पुण्यात वाढलेला पोपट असूनही अतिशय अगत्यशील होता. आमच्या सर्व शेजाऱ्यांना तो नावानिशी ओळखत असे आणि कुणीही आलं की त्यांचे शुभेच्छा देऊन स्वागत करायला बाजीराव चुकत नसे. दात्यांनी बाजीरावकडे असा एक निर्मम कटाक्ष टाकला आणि तोच कटाक्ष माझ्याकडे वळवून ते म्हणले, गणपुले, या पक्षाचं नाव आपल्याला बदलायला हवं. काय? मी दचकलो. म्हणजे लिंगांतर झालं, त्या अनुषंगानं नामांतर झालं, आता पुनर्नामांतर. म्हणजे मी समजलो नाही. बाजीराव हे नाव पोपटाला देऊन चालायचं नाही. का नाही, छान चालतं. हे पा, मी बाजीराव अशी हाक मारून आणि बाजीरावनं सुद्धा एक पसंतीदर्शक शिळेचा असा प्रतिसाद देऊन माझा मुद्दा सिद्ध केला. त्यावर नमोदा. तसं नाही गणपुले, बाजीराव हे थोरल्या पेशव्यांचं नाव आहे. अशा कर्तृत्ववान माणसाचं नाव एका क्षुल्लक पोपटाला देण्यानं उपमर्द होतो गौरवशाली इतिहासाचा. दाते, आमच्या समोर एक वॉचमन बसतो सोसायटीचा. त्याचं नाव शिवाजी आहे. रात्रीचा राऊंड घ्यायला घाबरतो तो. त्यावर दाते बदले, गणपुले, तो वॉचमन आहे, हा पोपट आहे. म्हणून काय झालं दाते? हे बघा दाते, अशी जर नावं आपण बदलायला लागलो ना लोकांची, तर एक नाव शिल्लक राहायचं नाही ठेवायला. हे बघा दाते, आमचा एक काका आहे बरं का, काका रामचंद्र नावाचा. 3 बायका केल्या त्यानं. बोला काय बोलणार? खुद्द आमच्या तीर्थरूपांचं नाव हनुमंत आहे, तरी जन्मलोच ना आम्ही.
आणि प्राण्याचंच जर म्हणत असाल ना तर शिवाजी महाराजांच्या घोडीचं नाव कृष्णा होतं आणि म्हणजे साक्षात गोपाळकृष्णाचं नाव कृष्णा. हा कृष्णा म्हणजे काळी, काळ्या रंगाची असा अर्थ होतो. ते सोडा आपल्या गरीब साने गुरुजींच्या गाईचं नाव काय होतं माहिती, लक्ष्मी होतं. झालंच तर गोपाळ गणेश आगरकरांच्या मांजरीचं नाव जनाई होतं. हा आगरकरांची मांजर, आगरकरांच्या मांजरीबद्दल कधी ऐकिवात आलं नाही. जाऊ दे थोरा मोठ्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी कोण कुठं नोंदवून ठेवतो दाते. त्यात आपल्याकडे दर दुसऱ्या व्यक्तीचं नाव पुराणातलं, इतिहासातलं किंवा स्वर्गस्थ देवतांचं असतं. आणि का असू नयेत सांगा ना. चांगल्या हेतूनं नावं ठेवली जातात ना मोठ्यांची. आता माणसं वागत नाहीत, जागत नाहीत त्या नावांना, त्याला कोण काय करणार. तेव्हा फारसं मनावर घेऊ नये आपण नावाबिवांचं. आणि तुमचंही नाव नरर आणि वडिलांचं नाव मोरेश्वर आहेच की. पण तरीही थोरल्या पेशव्यांच्या नावानं एका पोपटाला हाका मारलेल्या बऱ्या नाही वाटत ऐकायला. नमोदा आता घायकुतीला आले होते. खरं सांगू का दाते घायकुतीला येऊ नका. खरं सांगू का, आमच्या पोपटाचं नाव बाजीराव नव्हतंच मुळी. मग मस्तानी होतं. अरे मग वा वा वा, का बदललं का. मस्तानी चाललं असतं. नाहीतरी ती एक परधर्मीय आगंतुकच, पेशव्यांना बदनाम करणारी. पण काय माहितीये का, आमचा हा पोपट नर आहे याचा उलगडा आम्हाला उशिरा झाला. बरं माहित, आपण मग त्याचं नाव मस्तानी कसं काय चालेल. का नाही चालणार. अरे मस्तानी एक स्त्री होती, ते पोपटाला कुठे ठाऊक आहे. पहा, असं म्हणून दात्यांनी बाजीरावला त्यांना जमेल तितक्या गोड आवाजात मस्तानी अशी हाक मारली. त्यावर बाजीरावनं सुद्धा निर्लज्जपणाने गोड शीळ घालून त्यांना प्रतिसाद दिला. पाहिलात, आधी म्हणतच होता ना ह्याला मस्तानी. हो, मग म्हणाला सुरुवात करा, होईल सवय 8 दिवसात. शिष्टाचाराला धरून होत नाही दाते, शिष्टाचाराला धरून होत नाही दाते. राग नका मानू, पण उद्या दाते काकूंना सोनूबाई न म्हणता सोनोपंत म्हणलं तर चालेल का. गणपुले, तुम्ही माणसात आणि माणसे तर प्राण्यात गफलत करू नका. माणूस हा एक प्रगल्भ उत्क्रांत भाषेची जाण असणारा प्राणी आहे. आपण पक्षी तर नाही ना, मग काय फरक पडतो. पोपटाला बाजीराव म्हटलं तर, मस्तानी म्हटल्यानं सुद्धा काही फरक पडत नाही. यानंतर कोणी काहीच काळ बोललं नाही. वातावरणातील तणाव वाढल्याचं हे लक्षण होतं. बाजीराव सुद्धा त्याच्या पिंजऱ्यातून आपल्या नामांतर प्रकरणाचं पुढं काय होणार या उत्कंठतेनं आमच्या दोघांकडे टेनिसची मॅच पाहावी तसा लेफ्ट राईट अशी मान वळवून पाहत होता. तेवढ्यात अचानक न मो दाते उद्गरले. एक तडजोड करता येईल, पण तुम्ही तयार पाहिजे. सांगून तर बा, तुमचा बाजीराव नावाचा आग्रह आपण मान्य करू, पण पोपटाला बाजीराव असं न म्हणता दुसरा बाजीराव असं म्हणण्याची तयारी असेल तर. दुसरा बाजीराव, हो हे नाव चालेल. पण त्यामुळे आपल्या गौरवशाली वैभवशाली इतिहासाला धक्का नाही पोचायचा. तो ना करताच पेशवाई बुडाली त्याच्यामुळे. पोपटाला, तेही तुमच्या पोपटाला अशा माणसाचं नाव देणं हा एक काव्यात्मक न्यायच ठरेल. दात्यांच्या कुचकटपणाकडे दुर्लक्ष करून मी म्हणलो, माझी हरकत नाही, पण दुसरा बाजीराव हे असं जरा नाव लांबलचक नाही का होते. म्हणजे दरवेळेस दुसरा बाजीराव म्हणणं अडचणीच होईल. दुसरा बाजीराव गप्प बस, दुसरा बाजीराव पेरू खा, दुसरा बाजीराव इकडं पहा. ना त्याला इलाज नाही. दुसरा बाजीराव म्हणणं अडचणीचं वाटल्यास तुम्ही त्याला दुसरा असं संक्षिप्तपणाने म्हणू शकाल. यावर मोठा विनोद केल्याप्रमाणे दाते फिसकन हसले. टाळीसाठी माझ्या पुढे हात केला. मी चेहऱ्यावरची रेषाही हालू न देता त्यांना टाळी दिली. दुसरा दांडीवर बस, दुसरा झोपाळ्यावर बस, दुसरा गाणं म्हण असं बाजीरावकडे पाहत म्हणत आणि जोरजोरात हसत नरहर मोरेश्वर दाते अटकेपार झेंडा लावण्याच्या थातात निघून गेले. आणि मी अल्पावधीतच मस्तानीचं बाजीराव आणि बाजीरावचं दुसरा बाजीराव असे एका पाठोपाठ एक आघात झालेल्या आमच्या पोपटाचं सांत्वन करायला त्याच्या पिंजऱ्यापाशी गेलो. त्याच्यावर मात्र या सर्व घडामोडींचा कुठलाही नकारात्मक परिणाम झाल्याचं दिसत नव्हतं. तुम्हाला सांगतो, भुईमुगाच्या शेंगेचा माईक पायात पकडून तो नुकताच नव्यानं शिकलेलं गाणं असं मजेत गुणगुणायला लागलेला होता. अर्थात आम्ही सुद्धा दात्यांच्या या नाजूक भावना दुखावल्या जाणाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमच्या प्रिय पोपटाला बाजीरावच म्हणत राहिलो. बाजीरावचा खेळकरपणा, संगीताची आवड,
विशेषतः गाण्यांवरचं त्याचं प्रेम, याचा उल्लेख मगाशी मी केलाच. आम्हाला, तुम्हाला सांगतो, आम्हाला सगळ्यांना ना त्याच्या गाण्याची खूप सवय झालेली होती, खूप सवय झाली होती. म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही असे जागे व्हायचो ना ते त्याच्या एखाद्या शिळेच्या वरच्या एखाद्या भक्तिगीतानं, बरं का, म्हणजे असं. काही सेकंदात हे गाणं संपलं. म्हणजे बाजीरावचा देवातला इंटरेस्ट संपला की थेट प्रेमगीत सुरू करायचं होतं. प्रेमगीत, आणि साधं सुद्धा नाही, बाबूजींच्या आवाजात. बाबूजी म्हणजे सुधीर फडक्यांच्या आवाजातलं. असं नाही, थांबा, पेटी घेतली पाहिजे. रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणांना, मज वेड लाविले तू, सांगू नको कुणाला, रूपास भाळलो मी. आता हे शिळेवर पोपटाच्या आवाजात. तुम्हाला सांगतो, बाजीरावला हात नव्हते, नाही तर त्यांनी अशाच टाळ्या वाजवल्या असत्या. बाजीरावला असा आनंद झाला की तो फक्त पंख फडफडवायचा. तर बाजीराव सकाळी सकाळी अशी गाणी सुरू करायचा. तो तुम्हाला सांगतो 6 म्हणजे 6ला उठायचा. त्याच्या रुटीनमध्ये सुद्धा नेमका असा पुणेरी नेमकेपणा होता, बरं का. म्हणजे जागा झाल्यानंतर 15-20 मिनिटं असे आवाज मोकळा करण्यासाठी तो वेगवेगळ्या पट्टीत घसा खाकरल्यासारखा ओरडायचा. मग मात्र सुरेल आवाजात गाणी सुरू व्हायची. यातील बहुतेक गाणी स्वांत सुखया असली तरी सोसायटीत घिरट्या घालणाऱ्या विविध पक्ष्यांना, अर्थातच पक्षिणींना उद्देशून असावीत. त्याच्या पिंजऱ्या शेजारी खिडकीच्या गजावर बसलेल्या एका चिमणीकडे पाहत याला माळ्याच्या माळ्या म्हणजे कोण ग उभी, हे गुणगुणताना मी पाहिलंय. मग 11च्या सुमाराला तुम्हाला सांगतो, सोसायटीतील लहान मुलं अशी खालच्या अंगणामध्ये खेळायला जमत. ही जी वेळ होती ना, वेळ 11-11:30ची, ही बाजीरावच्या विशेष आवडीची, बरं का. मुलांना त्यांचा आरडाओरडा, बरं का, एकमेकांमध्ये असा व्हायचा. तो मुलांचा आरडाओरडा आमच्या बाजीरावला अत्यंत प्रिय. त्या मुलांच्या आवाजात आवाज मिसळून तो त्यांच्या धांगडधिंग्यात सामील व्हायचा. त्यांच्या शिट्ट्यांना प्रतिशिट्ट्या मारायचा. ती किंचाळली, मुलं किंचाळली की हा किंचाळायचा. त्यांना अधूनमधून नव्या सिनेमातली गाणी म्हणून दाखवायचा. रात्री 12:30-1 पर्यंत, म्हणजे दुपारी 12:30-1 पर्यंत मुलांचा गलका कमी व्हायचा. मग बाजीराव सुद्धा त्याचं लंच घेऊन 1 ते 4 विश्रांती घ्यायचा. संध्याकाळी घरी कोणी पाहुणे आलेले असल्यास त्यांच्या गप्पा ऐकायला बाजीरावला विशेष आवडायच्या. तुम्हाला सांगतो, बायकांच्या गप्पामध्ये तो विशेष रस घेत असे. विशेषतः गॉसिपच्या वेळेस बायका लावत असलेला असा ठेवणीतला सूर असतो ना, तो त्याच्या फार आवडीचा होता. हा त्या बायकांचा सूर बाजीराव त्याच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारायला येणाऱ्या कबुतरांशी बोलताना लावायचा. असो, अहो तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळी जर सुस्वरूप स्त्री घरी आमच्या आली ना, तर वात्रटपणे अशी शीळ घालून आम्हालाही लाज आणायचो. अलीकडे मात्र वय झाल्यानंतर त्याच्या वागण्यात अनेक बदल झालेले होते. त्याचं खाणं कमी झालं, गाणी म्हणण्याचं कमी झालं, रात्री लवकर झोपायला लागला, लहान मुलांवर खेकसू लागला. थोडक्यात वयस्कर व्यक्ती पुण्यात जशा वागतात तसाच तोही वागू लागला. पण त्याची शिस्त पुणेरी पेन्शनरांसारखी होती. रुटीन मधला नियमितपणा कायम होता. त्यामुळे एक दिवस सकाळी जेव्हा बाजीरावचा आवाज ऐकू आला नाही, तेव्हा मी काळजी करत उठलो. अगं हिलाही उठवलं. गाईनं त्याच्या पिंजऱ्यापाशी गेलो तर बाजीराव असा डोळे बंद करून ध्यानस्थ बसल्यासारखा बसलेला होता. श्वास संथपणे चाललेला होता. मी 2 हाका मारल्या, बाजीराव, पण हा मात्र तसाच. मात्र हिनं हाक मारल्यानंतर तक्षणी हळुवारपणे डोळे उघडले खरे, पण त्याच्या डोळ्यामध्ये नेहमीची चमक आणि झाक नव्हती. निस्तेजच दिसत होते डोळे. अरे बापरे, हा आजारी दिसतोय, काही खरं दिसत नाही, असं मी म्हणताच हिनं तोंडाचा आ वासून रडायला सुरुवात केली.
हिच्या नाजूक भावनेला आजच्या काळाला अनुसरून धक्का बसला. वस्तुतः निसर्ग नियमाप्रमाणे वृद्धत्व कोणाला चुकलंय, पण वास्तवाकडे डोळे जाग आणि शहाणपणाकडे पाठ फिरवून फक्त टाहो फोडायचा हा काळ, त्याला कोण काय करणार. तुम्ही याला आधी घेऊन डॉक्टरकडे जाओ. हिनं पिच्छा पुरवला. झालं की लगेच मी त्वरेनं अशी व्हेटची अपॉइंटमेंट घेतली. बाजीरावला त्याच्याकडे घेऊन गेलो. व्हेटकडे ही सगळी अशी, व्हेटकडे ही अशी सगळी, कुत्र्या मांजरांची ही गर्दी. पक्षी आम्ही तेवढे एकटेच. आम्हाला बघून कुत्री भुंकायला लागली, मांजरं एक्साइट झाली. एका मांजरानं बाजीरावच्या पिंजऱ्यावर उडी मारली. कसाबसा त्या गर्दीतून पिंजरा सांभाळत व्हेटपर्यंत पोहोचलो. त्यानं निर्विकार चेहऱ्यानं माझ्या तक्रारी ऐकल्या. क्षणभर बाजीरावकडे बघितलं. एका चिटोऱ्यावर 2 औषधांची नावं करडली. कागद माझ्या हातात सरकवताना, वय झालं याचं, फार काही करता येणार नाही असं म्हणून, नेक्स्ट असं म्हणून पुढच्या रानडुकरासारख्या दिसणाऱ्या कुत्र्याला पाचारण केलं. मी औषधं आणि बाजीरावला घेऊन घरी आलो. औषधं पाण्यात मिसळून वेटच्या सल्ल्यानुसार त्याला द्यायला सुरुवात केली. 2-4 दिवस गेले. पण त्याच्या प्रकृतीत बाजीरावच्या प्रकृतीत काही उतारपणाची चिन्हच दिसेनात. कुणीतरी सुचवलं म्हणून एकबोटे नावाचा ॲक्युप्रेशरवाला बोलवला. त्यानं उपचार करण्यासाठी, अहो थांबा 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 असं म्हणेपर्यंत त्याने पिंजऱ्यात हात घातला तर बाजीरावनं एकबोट्यांच्या 2 बोटांचा कडकडून चावा घेतला. एक बोटे 2 बोटांना कुरवळत किंचाळत पुढचं काही दिवसाचं काम बंद पडल्याची दूषणा आम्हाला देऊन तिप्पट फी घेऊन निघून गेले. बाजीरावची प्रकृती माझ्या मते शांत राहिली, पण हिच्या मते मात्र खालवली. भावनेचं उद्दीपन आणि अस्वस्थता माणसात अगतिकता निर्माण करते. काय करणार. पण आमच्या हिनं काय करावं. कॅन यू इमॅजिन. अहो चक्क रेकीवाल्याला धरून आणलं. रेकीवाला. आता त्या रेकीवाल्या गृहस्थांनी मलूल बाजीरावच्या पिंजऱ्यासमोर उभं राहून काहीतरी याबरोबर जे काही केलं असं काहीतरी पुटपुटत असे बरेच हातवारे केले. अनाकलनीय भाषेतील अशी प्रार्थना म्हटली. बाजीरावला सुद्धा त्याची गंमत वाटली. आजारी असून सुद्धा त्याने एक क्षीण शीळ घालून त्याला दाद दिली. चला काही नाही तरी रेकीमुळे तरी पोपटाचं थोडं मनोरंजन झालं याचा मला संतोष वाटला. रेकी काकांचे आभार मानून त्यांची रोजची एक व्हिजिट ठरवून टाकली. चे पण खरं सांगू का, ते काही खरं नव्हतं. नुसतं मनोरंजन म्हणजे काय उपचार नव्हे. तरी तुम्हाला सांगतो, आम्ही प्राणी किलिंग, होमिओपॅथी, पुष्पौषधी वगैरे उपचार करत राहिलो. आणि एक दिवस आमच्या कन्येनं पोपटाचे आजार व उपचार गुगल करून काही युनानी औषधं फ्लिपकार्टवरून मागवली. याबाबत ती फ्लिपकार्टीच आहे. एनिवे पण ती औषध आली. आम्ही बॉक्स उघडला. आत पाहतो तर काय स्त्रियांच्या कानातील हलक्या दर्जाचे डूल. तेव्हा मात्र मी फ्लिपकार्टवर जामच संतापलो. पण मुलीनं आणि बायकोनं माझी समजूत काढून ती कर्णफुलं परत न करता नव्यानं औषधांची ऑर्डर दिली. कालांतरानं ती औषधं आली, पण अनेक प्रयत्न करूनही बाजीरावनं त्यांना चोच लावली नाही. एवढ्यात पूर्वी उल्लेख केलेल्या आमच्या पक्षीविद्या तज्ज्ञ डॉक्टर भरड यांच्या सल्ल्यावरून दुसरा एक पाळीव पोपट आणून त्याचा पिंजरा बाजीरावच्या शेजारी ठेवला. आता त्यामुळे बाजीरावला बरं तर वाटलं नाहीच, पण आणलेला दुसरा पोपटही आजारी पडला. काय करावं काही सुचेना. बाजीरावची तब्येत काही सुधारत नव्हती. पोपट हा कामदेवाचं, सेक्स गॉडचं व्हेइकल, वाहन अशी हिनं कुठून तरी माहिती काढून कामदेवाला सुद्धा नवस बोलला. अर्थात तो नवस काय होता हे तिनं मला कधीच सांगितलं नाही. पण त्याने पोपटाच्या तब्येतीत सुधारणा झालीच नाही. एकदा का कार्यकारण भावाला नाकारायचं जर ठरवलं ना तर आयुष्य कुठेही जातं. झालं. आमची गाडी एका नव्या वळणावर गेली. रीटा भीमानी नावाच्या बाई बाजीरावच्या आयुष्यात आल्या. झालं असं आमच्या एका जवळच्या मित्रानं रीटा भीमानी नावाच्या एका सुप्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्ट, अंकशास्त्र तज्ज्ञाचं नाव सुचवलं. त्याला स्वतःला त्या बाईंचा फार फार चांगला अनुभव आलेला होता. अनेक वर्ष त्याला मूल होत नव्हतं. ते त्या बाईंमुळे झालं होतं. म्हणजे त्यांच्या सल्ल्यामुळे झालं होतं. आमच्या मित्राला त्या भीमानी बाईंनी त्यानं त्याच्या दंडावर धनुष्य बाणाचा टॅटू काढावा आणि पत्नीच्या दंडावर 2 या आकड्याचा टॅटू काढावा असा सल्ला दिला. असं केल्यानंतर काही दिवसातच मित्राची पत्नी गरोदर राहून तिला जुळं झालं.
या घटनेमुळे मित्राची भीमानी बाईंवर गाढ श्रद्धा बसली. त्या विश्वासातूनच त्यानं मला तिला भेटण्याचा सल्ला दिला. अरे पण पोपटाच्या बाबतीत त्या सल्ला देतील का? मी मित्राला विचारलं. का नाही त्या कुठल्याही बाबतीत सल्ला देतात. त्यांचं शास्त्र आकड्यांचं आहे. ते शास्त्र कोणालाही आणि कुठेही लागू पडतं. मला त्यांच्या फीचा आकडा ऐकून मित्राचं हे बोलणं लगेच पटलं. झालं भीमानीबाईंचा सल्ला घेण्यासाठी जाताना पोपटाला बरोबर नेण्याची गरज नाही हे कळल्यानंतर मात्र मी सुटकेचा निश्वास टाकला. आजारपणामुळे बाजीराव तापट झाला होता. तो त्या बाईंसमोर कसा नेमका वागेल यात काही नेम नव्हता, म्हणून बरंच वाटलं. ठरलेल्या दिवशी मी आणि माझा मित्र भीमानीबाईंच्या रूमवर जाऊन पोचलो. भीमानीबाई नावाप्रमाणे धटिंगणासारखी पण गोरीपान होती. चेहऱ्यावर महाशिष्टभाव. तिच्यासमोर बसल्यानंतर मला वाघाच्या पुढ्यात टाकलेलं असं शेरडूसारखं वाटलं. आता ही बाजीरावच्या अंगावर कुठला टॅटू काढायला सांगते याची माझ्या मनात धाकधूक. मला ते झेपलं नसतं आणि बाजीरावनं सुद्धा ते जुमानलं नसतं. बाजीरावच्या परिस्थितीचं वर्णन बाईंनं शांतपणे ऐकून घेतलं. शिष्ट चेहरा आणखीनच थोडा शिष्ट केला आणि माझ्याकडे बघून घोगऱ्या आवाजात, गॉडफादर मधील मार्लन ब्रँडोच्या आवाजात म्हणली, पी. समोर काही पेय ठेवलेलं असावं आणि ते प्यायला मला ही बाई सांगते असं वाटून मी टेबलावर ग्लास शोधत राहिलो. पी का खेल है सारा, या तिच्या पुढच्या वाक्यानं हे पी आणि ते पी वेगवेगळं हे लक्षात आलं. बाई परत उद्गरल्या, पी का खेल है सारा. पी का खेल? कैसे पी का खेल? मी विचारलं. आपका सरनेम गनपुले में जो पी है ना, उस पी का. उसका क्या? मी गोंधळून प्रश्न केला. वन पी इन द नेम इज अ बॅड ओमेन. यू आयदर हॅव टू पीज और नो पी ॲट ऑल. But madam, I am not sick and my parrot is sick and you think I don't know that? And you think I don't know that? बाईंचा आवाज अधिकच तीव्र थंड झाला. सॉरी मॅडम, सॉरी. माझ्या मित्रानं माझ्या वतीनं बाईंची माफी मागितली आणि मला गप्प बसून घेण्याची खूण केली. तुमच्या नावातून तुम्हाला पू काढला पाहिजे मिस्टर गणपुले. माझ्या नावातून पू काढला पाहिजे? मला अचानक माझं नाव म्हणजे एक चिघळलेला गळू आहे असं वाटू लागलं. तुम्हाला तुमच्या नावातून पू काढला पाहिजे मिस्टर गणपुले, और एल्स एक एक्स्ट्रा पी घातला पाहिजे. यू कॅन मेक इट गणले और गणपपुले. मी असह्यपणे मित्राकडे बघितलं. त्यांनी आश्वासकपणे अशी मान हलवली. गणले या नावानं उरलेलं आयुष्य काढणं मला शक्य नव्हतं. बरं गणपपुले हेही बरं वाटे ना. बाईंना माझी अगदी कोंडी करून टाकली हो. टू पी और नॉट टू पी असा मनात संघर्ष सुरू झाला हो. बाईनं माझ्या मनाची अवस्था ओळखली आणि ती हसून म्हणली, कीप द पी सायलेंट. मित्राने वा अशी दाद दिली. मला क्षणभर लक्षातच आलं नाही. त्यावर बाईंनी, आपका सरनेम GANPULE है बराबर असं विचारलं. हा है. तो आप जी के आगे पी रखेंगे, PGANPULE. याने पी गणपुले. मी चक्रावले. यावर बाई आणि मित्र दोघे हिडीसपणाने असले. अरे बाबा, पी गणपुले नहीं, आप रहोगे गणपुले ही, लेकिन स्पेलिंग पी से शुरू करोगे. पी साइलेंट, जैसे न्यूमोनिया का पी, सायकोलॉजी का पी. ओ मी कसनूस हसलो. पण हे असं केलं तर बाजीरावला बरं वाटेल. मी मूळ विषयाला परत हात घातलाय. कौन बाजीराव? कौन बाजीराव? हमारा तोता है यार, पैरेट. ऑफ कोर्स, उसके लिए तो बता रही हूँ, सब करने के लिए. यू सी, पैरेट इज अ वर्ड दैट स्टार्ट विथ पी. नाउ गणपुले विल आल्सो स्टार्ट विथ पी. बात खत्म. वाह 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 वाह, बात खत्म. मित्र बरे परत दाद देते झाले. अब आप घर जाएंगे और शांति से रहेंगे. युअर पैरेट विल बी फाइन मिस्टर पी गणपुले. पुन्हा एकदा दात कडून पीचे आय मीन फीचे 2000 रुपये घेऊन भीमानीबाईंना आम्हाला निरोप दिला. मी मात्र प्रचंड कन्फ्युजन आणि 2000 रुपये किमतीचा एक नको असलेला पी नावात घेऊन भीमानीबाईंच्या भेटीनं धन्य झालेल्या मित्राबरोबर तिथून बाहेर पडलो. भीमानीबाईंच्या पिसाट प्रयोगानं अर्थातच बाजीरावच्या प्रकृतीत काडीचीही सुधारणा झाली नाही. काडीची सुधारणा झाली नाही. तो खंगतच चालला आणि या कशाचाच उपयोग होत नाही. कशाचाच उपयोग होत नाही हे पाहून आम्ही मात्र हताश झालो. काय करणार? एक दिवस मात्र आम्ही हताश झालो हे बघून हिनं मात्र माझ्या तीव्र विरोधाला न जुमानता हिच्या एका परात्पर आध्यात्मिक गुरूंना पोपटाला पाहण्यासाठी बोलवून आणायचं ठरवलं. या गुरुजींचं नाव दास्ताने गुरुजी.
हे सद्गुरू असतं स्वतःला पुनर्जन्म, मृत्यू पश्चात जीवन, आत्म्याची भ्रमंती, अशा आपण सध्या जगतोय ते जीवन सोडून मागच्या आणि पुढच्या सर्व जन्मातील अधिकारी व्यक्ती समजायचे. आता त्यांच्या या ज्ञानाचा वर्तमान जीवनात आजारी असलेल्या आमच्या पोपटाला काय उपयोग होणार होता हे आमच्या बायकोलाच ठाऊक. या दास्ताने गुरुजींचं वारे माप कौतुक बायकोच्या तोंडून ऐकत आल्यामुळे आधीच त्यांच्याविषयी माझं मत फारसं बरं नव्हतं. त्यात त्यांना बघितल्यानंतर आणखीनच भर पडली. परात्पर दास्ताने गुरुजी तुम्हाला सांगतो चक्क चक्क रुबाबदार वगैरे होते हो. एकतर बायकोच्या कौतुकाचा विषय असलेला पुरुष, त्यात दिसायला देखणा. त्यातल्या त्यात एक बरं होतं, दास्ताने गुरुजी 70च्या पुढचे होते. अर्थात बायकांच्या आवडीनिवडी आई बाबतीत अनाकलनीयच असतात म्हणा. हे सगळं मी माफ केलं असतं, पण पुनर्जन्म, मृत्यू पश्चात जीवन वगैरे गोष्टी माझ्या सहनशक्ती पलीकडच्या आहेत. झालं. गुरुवर्य घरात आले तसे ते धीर गंभीर पावलं टाकत सरळ बाजीरावच्या पिंजऱ्यासमोर जाऊन उभे राहिले. मृदू मुलायम हसत एकटक त्याच्याकडे पाहत राहिले. कितीतरी वेळ ते असेच उभे होते. तोंडातून एक शब्द नाही. मी हिला खुण्यानंच काही बिनसलंय काय यांचं असं विचारलं तर हिनं खुण्यानं त्याला घेतलं अशी धटावलं. असा किती वेळ गेला कोणास ठाऊक. दास्ताने गुरुजी पोपटाकडे आणि आम्ही पोपट आणि दास्तान्यांकडे बघत होतो. प्रत्येकाच्या नजरेतील भाव तेवढे निराळे. पोपटाच्या नजरेत दास्ताने गुरुजींविषयी कुतूहल, माझ्या नजरेत गुरुजींविषयी तिरस्कार आणि बायकोच्या नजरेत गुरुजींविषयी प्रेम. दूध घ्या गुरुजी, अशा कामवाल्या बाईंच्या आमच्या वाक्यानं गुरुजी आणि आम्ही सगळे एकाच वेळीच भानावर आलो. गुरुजींनी असं मंद मंद स्मित केलं, पसंती दर्शक मान हलवली आणि बाईंच्या हातातील दुधाचा प्याला घेतला, तोंडाला लावला आणि पुढच्या क्षणी सगळ्या सोसायटीला ऐकू जाईल इतक्या मोठ्यानं किंकाळी मारली. या किंकाळीनं एकाच वेळीच परत 3 गोष्टी घडल्या. मी जागच्या जागी 3 फूट उडालो. आमची ही गुरुजींपेक्षा दुप्पट मोठ्या आवाजात किंचाळली आणि बाजीरावना आजारी असून देखील त्या दोघांच्या किंकाळ्यांच्या हुबेहूब नकला उतरवल्या. नाही झालं असं होतं. काय झालं, आमच्या घरातल्या कामवाल्या बाईंनी हिच्या दबावामुळे घाईघाईनं नुकतंच उकळलेलं दूध कपात भरून आणलेलं होतं. आणि एरवी मागच्या पुढच्या विचारात अथॉरिटी असणाऱ्या गुरुजींनी यावेळेस मात्र मागचा पुढचा विचार न करता कप तोंडाला लावलेला होता. अर्थात उकळलेलं दूध हा वर्तमानाचा भाग असल्यामुळे त्याचा चटकाही गुरुजींच्या वर्तमान जिभेलाच बसला. त्यामुळे त्यांना वर्तमान जीवनातच बोंब मारणं भाग पडलं. हा सगळा गोंधळ लक्षात येण्या इतकी ही सावरली. मग हिनं आमच्या कामवाल्या बाईंवर आग पाखडली. बाईंनी सुद्धा चेहऱ्यावर असा खोटा अपराधीपणाचा भाव आणून स्वयंपाकघरात पळ काढला. हिनं धावपळ करून गुरुजींच्या जिभेवर चक्क थंड साय चोपडली. त्यानं खुर्चीत बसवलं आणि वर्तमानपत्राच्या घडीनं त्यांनी बाहेर काढलेल्या जिभेला असा वारा घालायला सुरुवात केली. दरम्यान तोंडातून वेडेवाकडे आवाज काढणाऱ्या या नवीन इंटरेस्टिंग पाहुण्याकडे बाजीराव असे डोळे विस्फारून बघत होता. त्याला थोडं बरं वाटतंय की काय असा संशय मला येऊ लागला. काही वेळानं कपातील दूध आणि गुरुजींची जीभ दोन्ही थंड झालं. गुरुजी स्वस्थ झाले. त्यांनी एक असा मोठा निश्वास टाकला आणि पिंजऱ्यातील पोपटाकडे पाहिले आणि उद्गरले, सद्गुरू डबेवाला. मला काहीच बोध झाला नाही. कोण डबेवाला कोण? मला माझी जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हते. सद्गुरू प्राथमिक शाळेतील मुलांचा डबेवाला. माझा गोंधळ वाढत चालला. हिला मात्र गुरुजींचं म्हणणं परफेक्ट कळतं. हो डबेवाला. तिच्या चेहऱ्यावर आध्यात्मिक भाव होते. त्या डबेवाल्याचं काय मला काहीच कळत नव्हतं. तुमचा रावा. आमचा रावा? अहो पोपट आपला. हिनं मला जोरात चिमटा काढला. ओ रावा, राघू, पोपट, पॅरेट, तोता, शुक. मी कळवळत प्राथमिक शाळेत असल्याप्रमाणे पोपट या शब्दाचे समानार्थी शब्द घडाघडा म्हटले. मग गुरुजी सुद्धा हळूहळू बोलू लागले, मागच्या जन्मी हा तुमचा पक्षी प्राथमिक शाळेतील बालकांना डबे पोचवण्याचं काम करणारा गरीब ब्राह्मण होता. वेडे आहात का गुरुजी, वेडे आहात? असं मी म्हणता बायकोच्या चिमट्याच्या भीतीनं थांबलो आणि प्रश्न तिथल्या तिथे फिरवून, कशावरून दास्ताने गुरुजी, असा जागच्या जागी फिरवून घेतला. सद्गुरू मद्यपानाचं व्यसन होतं बरं त्याला गतजन्मात.
कोणाला? पोपटाला? मी हळूच बाजीरावच्या पिंजऱ्यापाशी जाऊन त्याच्या तोंडाचा वास घेतला आणि तिथूनच एक कशावरून दास्ताने गुरुजी असं त्यांना विचारलं, तोंडावर फेकला. सद्गुरू, बालकांमध्ये रमतो बरं का तुमचा रावा. भोवताली लहान लहान चिमुकली बालकं असली ना की मुदित होतो, आनंदित होतो, प्रफुल्लित होतो, त्यांच्याबरोबर बोलतो, गातो, शिळा घालतो, खिदळतो सुद्धा. अनुप्रियानंच सांगितलं मला. कोण कोण? अनुप्रिया कोण? अनु कोण? मी दास्तानींची क्रॉस एक्झामिनेशन हिरीने चालू ठेवली. अहो माझं नाव नाही का अनुप्रिया? कमाले कमाले, हा दास्तान्या माझ्या बायकोला अनुप्रिया म्हणत होता. आणि मुख्य म्हणजे ते तिचं वर्तमान जीवनातलं नाव आहे. म्हणून मुलांच्या शाळेतील डब्यावाला थेट मी माझा संताप दाबत प्रश्न केला. हो या, हे बायकोचं उत्तर. गुरुजींना अंतर्ज्ञानानं सगळं कळतं. दारू प्यायचं हेही कळतं अंतर्ज्ञानानं. सद्गुरू मनुस्मृतीमध्ये दाखलाय बरे का. मद्यपान करणारा ब्राह्मण, मृत्यू पश्चात क्रमानं पक्षी, नंतर कृमी, नंतर कीट, त्यानंतर पतंग, त्यानंतर व्याघ्रादी हिंस्त्र प्राण्यांच्या योनीमध्ये जन्म घेतो. म्हणून गतजन्मी दारू पिणाऱ्या या ब्राह्मणानं या जन्मात पोपटाच्या योनीत जन्म घेतला. हो, मग मी पुढच्या जन्मी कोणता पक्षी होणार? मला उगीच पंख फुटून चोच उगवल्यासारखं वाटू लागलं. आपण मद्यपान करता? गुरुजींनी जवळजवळ आपण खून करता असं विचारल्यासारखं विचारलं. मी घाईनं विषय बदल प्रतिप्रश्न केला. काव गुरुजी, कृमी आणि कीट याच्यात फरक काय? सांगा काय? कीट हा कृमीपेक्षा असा मोठा असतो बरं का, अन्यथा दोन्ही किडेच. परमपूज्य आध्यात्मिक गुरुजींनी शास्त्रीय माहिती दिली. असं कीटकाविषयी खोलातून वाचायचा किडा अचानक माझ्या डोक्यात शिरला. थोड्या वेळ कोणीच काही बोललं नाही. मी बाजीरावकडे बघितलं. कोणत्याही अँगल मधून तो दारू पिणाऱ्या गरीब ब्राह्मणाची पुढची एडिशन वाटत नव्हतं. खरंच तुमचा सगळा विश्वास आहे या सगळ्यावर? मी परत गुरुजींना विचारलं. तुमचा नाही गणपुले? नाही हो, माझा नाही. मला या ना अंधश्रद्धा वाटतात. त्यावर दास्तान्यांनी आणखीन एक असा बाउन्सर टाकला. अंधश्रद्धा? वा, पाऊस का पडतो सांगा गणपुले? मायला, गुरुजींच्या गोलंदाजीत कमालीचं व्हेरिएशन आहे. हे बघा गुरुजी, आपण ना आता आमच्या पोपटाच्या तब्येतीविषयी बोलतो. वीज का चमकसे सांगा ना. अहो गुरुजी, प्रसंग काय बोलताय काय? भूकंप का होतं सांगा. सूर्य का प्रकाश देतो, नदी का वाहते. दास्तान्यांना आता महापूर आलेला होता. हा मनुष्य बोलून दमेल, निदान याची भाजलेली जीभ पुन्हा ठणकू लागेल या आशेनं मी शांत राहण्याचं ठरवलं. पण सद्गुरू, करता करविता परमेश्वर आहे बरं का गणपुले. त्याच्या इच्छेनं सारं घडतं. विश्वाच्या निर्मितीपासून तुमच्या डोक्यावरच्या गळलेल्या शेवटच्या केसापर्यंत प्रत्येक घटना ही त्याच्या इच्छेचं फलित आहे. दास्तान्यांच्या या वाक्यावर आमचीही मनापासून हसली. परमेश्वराच्या इच्छेमुळे मला टक्कल पडलं. हो या, ही ठामपणाने म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी तो लक्ष घालतो. बारीक सारीक तुम्हा आम्हाला गणपुले बरं का. त्याच्या दृष्टीने सारखंच, अणुही आणि आकाशही. आता हा तुमचा पोपट मागच्या जन्मात माणूस म्हणून जगला, तो त्याच्याच इच्छेनं, आणि या जन्मात पोपट म्हणून जन्मला, तोही त्याच्याच इच्छेनं. लवकरच त्याचा मृत्यू होईल. आणि अहो काय बोलताय काय दास्तानी गुरुजी? काय बोलताय काय? आमचा पोपट कसा बरा होईल हे सांगण्यासाठी तुम्ही आलेले आहात ना. तो लवकरच मरेल कसा हे कसं काय सांगताय? पोपट म्हणून त्याचा मृत्यू होईल गणपुले, पण त्याच्या आत्म्याचा नाही. तो नवा वेश, नवी कुडी धारण करून पुन्हा जन्माला येईल, कृमी म्हणून, नाही का? वा, छान लक्षात आहे तुमच्या. गुरुजींनी माझ्या उपासाला असं पायाखाली तुडवत आपलं प्रवचन चालू ठेवलं. सद्गुरू, थोडक्यात हा तुमचा पक्षी पोपट म्हणून जन्मला, त्याआधी माणूस म्हणून मृत्यू पावला होता, आणि आता पोपट म्हणून मृत्यू पावेल तेव्हा कृमी म्हणून जन्माला येईल. पण त्याचा आत्मा नाही मरणार. त्यामुळे नव्यानं जन्मणारही नाही आणि मरणारही नाही. जन्मेल आणि लोप पावेल तो फक्त देह. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोपालम. हिनं डोळे मिटून जवळजवळ भजन गायला सुरुवात केलेली होती. माझी बायको आता मला वेगळीच वाटू लागली. हो, मी एकटा पडलो याचं भान मला आलं. त्या गोविंदाच्या कृपेमुळे हे सगळं घडतंय बरं का गणपुले. कुडी विनाश पावते, आत्मा मात्र अविनाशी. गुरुजींच्या या बोलण्यावर तायकोंदो किंवा ऐकिदोचा प्रयोग करून दास्तानांच्या कुडीला 2-4 लाथा घालाव्यात अशी तीव्र इच्छा होत होती.
पण तसं करणं मी टाळलं. कारण दोन, मला ना हिंसा करता येत नाही, आवडतही नाही, आणि दुसरं म्हणजे मला तायकोंदो किंवा आयकिदो येत नाही हो. पण वेळ पडली तर जीभ चालवता अवश्य येते, आणि आज अगदी तशीच वेळ आलेली होती. गुरुजी मला सांगा, त्या देवांना स्वर्गातल्या निवांत आरामशीर आयुष्यातून बाहेर पडून माणसांच्या तापदायक व्यवहारात लक्ष घालण्याची इच्छा होण्याचं काही कारणच नाही, पोपटांच्या तर नाहीच नाही. सद्गुरू, विश्वाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणं त्या परमेश्वराचा, ईश्वराचा, जगन्य त्याचा धर्म आहे बरं गणपुले. देवालाही धर्म असतो. धर्म कोणालाच चुकला नाही गणपुले. धर्म कुणाला नाही चुकला, याला त्याला आणि मला. विद्यावाचस्पती, शहाणा असेल ना देव, शहाणा असेल ना, तो चुकून सुद्धा धर्माबिर्माच्या भानगडीत पडायचं नाही. गुरुजी देवाला कसला आलाय हो धर्म, कसला आला धर्म? ते माणसानं शोधलेलं खूळ आहे. लबाड माणसांनी स्वर्गप्राप्ती वगैरे भाकड लालूच दाखवून आडल्या नडल्यांना नाडायला. देवाकडे स्वर्ग आहेच कायमचा. माझ्या या आक्रमणामुळे दास्ताने गुरुजी थोडे दचकल्यासारखे वाटले. ही सुद्धा जेन्युइनली अस्वस्थ झाली. पण दास्ताने गुरुजी गप्प बसणाऱ्यातले नव्हते. इतका तकलादवणी पोकळ असताना धर्म तर 2000 वर्ष टिकून राहिला नसता बरं का गणपुले. अहो बरं का दास्ताने गुरुजी, कित्येक झाडं झुडपं आणि दगड दोंडे सुद्धा जगतात हजारो वर्ष. सर्व टिकाऊ गोष्टी उपयुक्त असतातच असं नाही. 2500 वर्ष वय झालेली एक भली मोठी बुरशी आहे अमेरिकेत, हुमंगस नावाची. इतकी वर्ष जिवंत आहे, पण आहे बुरशीच. बाई बाई बाई, वेळ लागले हो यांना. तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. तू गपरा अनु, आज मी बोलणार आहे. नाही, बरोबर आहे गुरुजी, तुमचं बरोबर आहे. जीवन संपत नाही मृत्यू बरोबर. पण तुम्ही म्हणता त्या अर्थानं चालूही राहत नाही. म्हणजे आमचा पोपट पुढच्या जन्मात किडा, मी पुढच्या जन्मात पोपट, आमची ही कदाचित गाढव. हिनं काय असं जोरानं ओरडून माझ्याकडे एक रागानं असा कटाक्ष टाकलाय. अरे हॅट, माझी कुडी अशी आता एका वेगळ्याच आध्यात्मिक झोनमध्ये गेलेली होती. माझ्या वाणीचा ओघ सुरू राहिला. हे बघा दास्तानी बुवा, मी मरेन तेव्हा माझ्या शरीरातील अणू या अफाट विश्वाचा अंश होऊन चिरंतन होईल. त्या अर्थानं मी अमर होईन. पुढच्या जन्मात किडा आणि मुंगी होऊन नाही, मी निर्माण केलेल्या गोष्टीतून जिवंत राहीन मी. तुम्ही कसली निर्मिती केली हो डोमलाची? 2 मुलांची निर्मिती आणू, 2 आपण केली आहे, त्यांच्यातून जिवंत राहू आपण. पण हे गुरुजी म्हणतात तसं पुढच्या जन्मी कबूतर किंवा कोंबडा होऊन नाही. या दास्ताने गुरुजींचं बोलणं मला अजिबात पटलेलं नाही. मर्यादा याचं कारण तुमच्या बुद्धीला मर्यादा आहेत बरं का गणपुले. अमर्यादाचं ज्ञान मर्यादितातून कसं होईल? मग तुम्हाला कुठून झालं गुरुजी? बाई ग, किती शंका. गुरुजींची प्रज्ञा अमर्याद आहे. इतकं तुम्ही कसे अश्रद्धा हो? हे बघ अनु, जिच्यासाठी माणूस जीव घेतो ना, ती माझी श्रद्धा नव्हे. मी पण सुटलोच होतो. श्रद्धा हवी बरं का. श्रद्धा. वरमेको गुणी पुत्रो नच मूर्ख शतान्यपी, एकच चंद्रस्तमोहंती नच तारा गणो अपीच. खद्यतो दोतो ते तावद्यान वन्यो देते शशी, उदिते तू सहस्रांशू न खद्योतो न चंद्रमा. नागुणीम गुणिनम व्यती गुणी गुणीषु मत्सरी, गुणीचे गुणरागीचे सरला विर्लोजना. उदयती यदि भानु पश्चिमे द्विगिवागे, प्रचलती यदि मेरु शीतताम यानिवन्नी, विकसती यदि पद्मं पर्वताग्रे शिलायम, न चलति खलु वाक्यम सज्जनानां कदाचित. एक एव खगोमानी चिरम जीवतु चातका, म्रियतेवा पिपासर्तो याचतेवा पुरंदरम. शशिनाच निशयाच शशी म्हणजे काय? श्रद्धा. या श्रद्धेचं महत्त्व फार आहे बरं का गणपुले. ते समजावून घेण्यासाठी धर्मग्रंथ वाचा. अध्यया, चिंतना, मनना. धर्मग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचा शब्द. त्याच्यावर डोळे झाकून श्रद्धा ठेवा. चिंतन, मनन, अध्ययन. दास्ताने परत तेच उघळत राहिले. त्यांची जीभ फडफडत राहिली. पण ते ऐकण्याची आणि त्यावर काही बोलण्याची माझी क्षमता आता संपलेली होती. बधिरत्व आलेलं होतं. शरीर, कुडी, आत्मा, लहान मुलांची शाळा, दारुडा डबेवाला, दास्तान्यांची भाजलेली जीभ, बाजीरावच्या चोचीला येणारा जॉनी वॉकर ब्लॅक लेबलचा वास. मला आता निरनिराळे भास व्हायला लागले. त्यातच मध्येच दास्ताने गुरुजी आणि आमची ही सांग तू माझा होशील का असं काहीसं गाणं म्हणत या जीवनातून, या कुडीतून त्या कुडीत उड्या मारतात असंही दिसायला लागलं. आयला हा दास्तानी बुवा जर असंच बोलत राहिला ना तर मी वेडा विनो वेडा. माझं डोकं फार आऊट झालं असं वाटू लागलं. मी डोकं झटकलं आणि मान बाजीरावच्या पिंजऱ्याकडे वळवली. पिंजऱ्यातल्या त्या पोपटावर नजर स्थिर केली आणि ध्यानस्थ झाल्याप्रमाणे बसून राहिलो.
हळूहळू सर्व आवाज, भोवतालची माणसं नाहीशी झाली आणि अर्जुनाला दिसला तसा फक्त पिंजऱ्यातल्या पोपटाचा डोळा मला दिसू लागला. असा किती वेळ गेला कोणास ठाऊक. भानावर आलो तेव्हा दास्ताने गुरुजींनी प्रस्थान केलं होतं, ते गेले होते. ही सुद्धा दिसत नव्हती, कदाचित गुरुजींना सोडायला गेली असावी. माझं लक्ष बाजीरावकडे गेलं. तो बऱ्याच दिवसांनी एक छानसं गाणं क्षीण आवाजात का होईना पण गुणगुणत होता. मी त्याच्या पिंजऱ्यापाशी आशेनं गेलो. पिंजऱ्यात सकाळपासून त्याला घातलेलं खाणं तसंच पडून होतं. त्यानं त्याला तोंड लावलेलं नव्हतं. त्याच्या डोळ्यात हरवलेपणा दिसत होता. तरीही या अवस्थेत माझ्याकडे पाहून त्यानं मला नेहमीची प्रेमाची साथ घातली. ती बहुधा मी दास्ताने बुवांवर चढवलेल्या प्रतिहल्ल्याची दाद असावी. माझ्या या एकटेपणाला हा पक्षी आधार देत होता. मी त्याच्या शिट्टीत शिट्टी मिसळली आणि त्याच्याबरोबर गाणं गुणगुणत उभं राहिलो. दुर्दैवानं बाजीरावच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही आणि सर्व उपाय निरुपयोगी ठरले. आणि एक दिवस सकाळी आमच्या डोळ्या देखत त्यानं डोळे मिटले. म्हणजे परवाच डोळे मिटले. बाजीराव वारला, बाजीराव निवर्तला, बाजीरावचा देहांत झाला. ही बातमी हा म्हणता पसरली. काय असतं, माणसांना स्वतःच्या मरणाची भीती असते हो, पण दुसऱ्याच्या मरणाविषयी कुतूहल आणि उत्साह. त्यामुळे कुणीतरी गेल्याची बातमी जितक्या वेगानं पसरते तितकी दुसरी कुठलीही बातमी पसरत नाही. त्यात बाजीराव आमच्या फॅमिली मेंबर सारखा होता हे अनेक जणांना ठाऊक होतं. त्यामुळे त्याच्या जाण्याचं कळताच अनेकांनी आमच्याकडे सांत्वनासाठी हजेरी लावली. मंडळी आली ना की बाजीरावची, तुम्हाला सांगतो, बाजीरावची अशा आठवणी अगदी तिखट मीठ लावून अशा निघत. त्याच्या गमती जमतीची, कथा किस्स्यांची अशी उजळणी होई. त्यावेळेची एक्सपर्ट मतं आणि भावना जाता जाता नमूद करण्यासारख्या आहेत बरं काय. एक मत, हा पोपट तुमचा मागच्या जन्मीचा मुलगा असणार. दुसरं मत, छे हो, मागच्या जन्मी हा गणपुल्यांचा भाऊ असणार. हिच्या एका मैत्रिणीने तर डोळ्यात पाणी बिणी आणून, बाजीराव नक्कीच हिचा मागच्या जन्मीचा नवरा होता, असं सांगून हिलाही रडायला लावलो. या अशा सगळ्या सांत्वन मंडळीत प्रोफेसर फराज खाने यांच्या भेटीबद्दल तुम्हाला विशेष सांगावंसं वाटतं. यस, प्रोफेसर फराज खाने हे असे निवृत्त झालेले खगोल शास्त्राचे प्राध्यापक. हुशार माणूस, तितकाच विक्षिप्तही. कुठल्याही विषयावर 4-4पेक्षा वेगळं मत देणाऱ्यांपैकी ते होते. आमच्याकडे यायला त्यांना विशेष आवडायचं. बाजीराववर त्यांचा विशेष लोभ. याचं एक कारण म्हणजे फराज खाने स्वतः शीळ चांगली वाजवत. आमच्याकडे आले ना की ते हे गाणं बाजीरावला सुद्धा असंच आवडायचं. शिवाय त्यांनी शिकवलेली, फराज खान्यांनी शिकवलेली काही नाट्यगीतं सुद्धा बाजीराव हुबेहूब म्हणायचा. ती ऐकताना मात्र, नाट्यगीतं ऐकताना मात्र माझ्या डोळ्यात, खरं सांगतो तुम्हाला, पाणीच उभं राहायचं. तर बाजीराव गेला हे वृत्त कळताच सायंकाळी सूर्य अस्ताला जाताना प्रोफेसर फराज खाने घरी आले आणि थेट बाजीरावच्या पिंजऱ्याकडे गेले आणि शिट्टीवर गाणं गुणगुणत उभे राहिले. त्यांचं शीळ वाजवणं बराच वेळ चालू राहिल्यामुळे मी समोरच्या खुर्चीत माझ्या पायांची वाढलेली नखं इतक्या दिवसात कशी काय काढायची विसरलो असा विचार करत बसून राहिलो होतो. सो यस,
अणूचा व्यास किती असतो ठाऊक आहे काय विद्याधर? फरासखान्यांच्या वाक्यानं मी नखशिकांत दचकलो. काय म्हणलात सर? येस, अणूचा व्यास किती असतो ठाऊक आहे विद्याधर? हा हा हा, अणूचा व्यास म्हणजे हे बघ, अर्थातच तुम्हाला ठाऊक नव्हता. 0.00000008 सेंटीमीटर. बाप रे, बापरे काय, बापरे काय, इतका सूक्ष्म व्यास मोजणाऱ्याची कमाल आहे म्हणा. हो, कमालच आहे. पण कोणी मोजला कोणी हा? लॉरेन्झो रमेनो अमेरो कार्लो अवागार्दो, काउंट ऑफ कॅरेकुआ अँड सेरेटो. हे काय? हे त्या महाशयांचं नाव, ज्यांनी अणूचा अतिसूक्ष्म व्यास मोजला, त्यांचं हे नाव. होय, मोठ्या तोंडी लहान घासच घ्यायचा म्हणायचा. माझ्या विनोदावर मी एकटाच हरलो. 7वर 27 शून्य बरं का. 7 0 0 0 0 0 0 0 0 0 0. खगोलशास्त्रज्ञ असल्यामुळे फरासखान्यांचं आकड्यांवर असं विलक्षण प्रेम, अगदी 27 शून्यांइतकं प्रेम. 7वर 27 शून्यांचं काय? मी नखावरून लक्ष काढून विचारलं. इतके अणू असतात बरं का एका प्रौढ मानवी शरीरामध्ये. काय सांगता? यावेळेस मी कुणी मोजले हा प्रश्न शितफीनं टाळला. येस 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 70 किलो वजनाच्या शरीरात 7वर 27 शून्य इतके अणू असतात. इतके अणू असतात शरीरात. खुर्चीवर बसबसून माझ्या शरीराच्या विशिष्ट भागातले किती अणू अवघडले असतील असा विचार माझ्या मनात आला. सांग 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 विद्याधर, मला सांग, तुझ्या पोपटाच्या शरीरात एकूण किती अणू असतील? पोपटाच्या शरीरात? मी पायाच्या नखांकडे पाहत आकडेमोड करण्याचं नाटक सुरू केलं. इंडियन रेडनिक पॅरेट म्हणजे आपला बाजीराव, त्याचं वजन साधारण 100 ग्रॅम असतं. म्हणजे 2 छटाक. मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. 70 किलोत 7वर 27 शून्य अणू, तर 100 ग्रॅम मध्ये किती अणू? म्हणजे हे सांगतो, मीच सांगतो. कळलं मला. 1वर 25 शून्य. सोपं आहे गणपुले. यावेळेस फरासखानांनी मला विद्याधर म्हणायचं मुद्दामून टाळलं असं मला वाटलं. इतके अणू, इतके अणू पोपटात होते. पोपटात होते आमच्या बाजीरावमध्ये, तुमच्या बाजीरावमध्ये. क्षणभर मला माझाच आवाज फरासखानांच्या तोंडावर आपटून प्रतिध्वनी आल्यासारखा परत येतो असं वाटलं. पण त्यांच्या पुढच्या प्रश्नानं माझा गैरसमज दूर झाला. त्यांचा स्वतःचाच आवाज त्यांच्या तोंडातून येत होता. येस 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 येस. आता 1वर 25 शून्य असलेल्या, नीट ऐक, आता 1वर 25 शून्य असलेल्या अणूंना प्रकाशाच्या वर्गाच्या वेगानं गुण. कोण? मी का? मी जवळजवळ ओरडलोच. माझ्या पायाच्या वाढलेल्या नखांनी फरासखानाच्या मेंदूला ओरबाडावं असं वाटू लागलं होतं. अरे, माझं सांत्वन करायला आलेला हा माणूस आल्यापासून माझी परीक्षा घेतल्यासारखा मला गणित घालत होता. एवढ्यात बरं का, एवढ्यात त्यांनी स्वतःच तो गुणाकार करून आणखीन अनेक शून्य असलेला एक आकडा माझ्या तोंडावर फेकला. इतकी प्रचंड एनर्जी होती तुझ्या 2 छटाक वजनाच्या पोपटात. 10 हायड्रोजन बॉम्ब्स इतकी. काय सांगता काय सर? कधी लक्षातच आलं नव्हतं. ना 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 कमीपणा वाटून घेण्याचं कारण नाही गणपुले. तुमच्यासारख्या सामान्य माणसांच्या हे लक्षात येणं अपेक्षितच नाही. हे काम आईन्स्टाईन सारख्या जिनियसचं. अगदी खरं आहे सर, अगदी खरं आहे. आमच्या घरातील पोपटाच्या अत्यंत चिल्लर स्टोरीमध्ये अचानक आईन्स्टाईननी एंट्री घेतल्यामुळे मला अचानक धन्यच वाटू लागलं. इतकी लिसन 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 इतकी प्रचंड बरं का, इतकी प्रचंड एनर्जी नष्ट होत नाही विद्याधर. ती फक्त तिचे गुण, तिचे आकार बदलते. बाजीराव मेला म्हणजे काय?
हिरव्या पंखांची, लाल चोचीची पोपट या पक्षाचे गुण असलेली 100 ग्रॅम वजनाच्या अणूंची एक रचना मोडली आणि 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 हे 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 अणू असे विश्वात विखुरले. वा, बरं वाटलं सर, बरं वाटलं. बाजीराव गेल्याचं दुःख हलकं झालं. धन्यवाद. ना 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 दुःख नसतं करायचं विद्याधर, सेलिब्रेट करायची गोष्ट आहे ती. नवा रोल, नवा प्रयोग, नवं थिएटर. काही वाईन बी नसली तर काढ. वी शुड रेज अ टोस्ट टू बाजीरावज पासिंग ऑन. मी लगेच उठलो, कपाटातील वाईनची बाटली आणि 2 ग्लास आणले, भरले. एक सरांच्या हातात, एक माझ्या. चीअर्स. फरास खानांनी एक असा दीर्घ घोट घेतला आणि ते परत सुरू झाले. सांग सांग. खगोलशास्त्राची पुस्तकं जर चाललीस ना तर फ्रँक डेक नावाच्या महाशयांनी शोधलेलं एक समीकरण तुला सापडेल विद्याधर. कसलं समीकरण? मी अनावधानानं स्टार्टर मारला. फरास खानांची गाडी नुकतीच सर्व्हिसिंग केलेल्या गाडीसारखी परत सुटली. सांगतो. अर्थ पृथ्वीसारखी जीवसृष्टी विश्वाच्या पसाऱ्यात इतरत्र असण्याची शक्यता शोधणारं समीकरण. या समीकरणानुसार विश्वाच्या एका निवडक भागातील एकूण ताऱ्यांच्या संख्येस त्याच भागातील स्वतःची ग्रहमाला असलेल्या ताऱ्यांच्या संख्येनं भाग घालायचा. बर. या भागाकारातून उरलेल्या संख्येस त्याच भागातील जीवसृष्टीला पोषक अशा ग्रहमाला असणाऱ्या ताऱ्यांच्या संख्येनं भाग घालायचा. बर. आणि उरणाऱ्या संख्येस प्रगत आणि बुद्धिमान जीवसृष्टी असू शकणाऱ्या ताऱ्यांच्या संख्येनं पुन्हा भाग घालायचा. बर. फरास खानांच्या या वैश्विक भागाकार आणि त्यातल्या मधल्या जागा भरून काढणारा माझा बराट किती वेळ चालू होता कुणास ठाऊक. पण काही वेळानं मला बाकी सगळं ऐकू येण्याचं बंद होऊन भाग घालायचा. भाग घालायचा. बरं. अशी त्यांची आणि माझी जुगलबंदीच ऐकू येऊ लागली आणि तिच्या तालावर गुंगी येऊ लागली. असातच एकदमच फरास खानांनी काय कळली का गंमत विद्याधर? या वाक्यानं मी गुंगीतून भाग घालता भानावर आलो. कसली गंमत सर? इतके भागाकार करूनही शेवटी उरणारा आकडा काही दशलक्ष इतका उरतोय. आहेस कुठं? माय गॉड, काही दशलक्ष? आपल्यासारखी जीवसृष्टी असणारे इतके ग्रह आहेत या विश्वात. येस माय डिअर, येस. इजंट इट एक्साइटिंग? खूप एक्साइटिंग आहे. पण ते जीवसृष्टी असणारे ग्रह आपल्या संपर्कात कसे काय आले नाहीत अजून? सिंपल. कारण विश्वाचा पसारा इतका अफाट आहे विद्याधर की अशी जीवसृष्टी असू शकणाऱ्या 2 सर्वात जवळच्या ग्रहांमधील अंतर कमीत कमी 200 प्रकाश वर्ष आहे. 200 प्रकाश वर्ष म्हणजे फार झाली नाही? स्वतःच्या ग्लासात आणखी वाईन ओतून घेत फरास खाने हसले आणि म्हणले, ना गणपले ना. इथून बरं का, इथून या ग्रहावर ना आज किंवा या ग्रहावर ना इथे प्रकाशाच्या वेगानं निघालात, इथून निघालात प्रकाशाच्या वेगानं तर इथे 200 वर्षानंतर पोचाल या ग्रहावर. बाप रे! किंवा उलट तिथून या ग्रहावरून दुर्बिणीतून आपल्याकडे पाहणारा कोणी असेल या क्षणी तर त्याला 200 वर्षापूर्वीचं जग दिसेल, आपलं आत्ताचं नाही. काय सांगताय? 200 वर्षापूर्वीचं जग? होय. म्हणजे 200 वर्षापूर्वीचा भारत? होय. म्हणजे 200 वर्षापूर्वीचं पुणं? म्हणजे दुसऱ्या बाजीरावच्या काळातलं पुणं. 1815 1816च्या सुमारासचं, बरोबर त्याच काळातलं. म्हणजे दुसऱ्या बाजीरावच्या. साला विषय असा विश्वाच्या पसाऱ्यातून सूर्य, तारे आणि ग्रहमालांमधून वळसे घालत आजच्या भेटीचं निमित्त अशा दुसऱ्या बाजीरावपर्यंत नावापुरता का होईना परत आला. ही संधी साधून मी फरास खानांना सर बाजीराव गेला हो, चैन नाही पडत सर असं म्हणून पोपटाच्या विषयाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावर फरास खाने ना गेला असं पण म्हणतो विद्याधर. पण कल्पना कर एखाद्या 15 प्रकाश वर्ष दूर असणाऱ्या एखाद्या काल्पनिक ग्रहाची आणि तिथून आपल्याकडे पाहणाऱ्या आपल्याच सारख्या एका माणसाची, 15 प्रकाश वर्ष अंतरावरून दूर पाहणाऱ्या एका माणसाची. फरास खानांनी मला आज पुरतं खगोलून काढायचं ठरवलेलं होतं. नाही, कल्पना कर. इमॅजिन, फक्त 15 प्रकाश वर्ष दूर असलेला हा माणूस एका शक्तिमान दुर्बिणीतून
एका शक्तिमान दुर्बिणीतून पुण्यातलं तुमचं हे घर पाहतोय. काय काय दिसेल त्याला? 15 प्रकाश वर्षापूर्वीचं घर दिसेल. आणखी गट 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 आणखी 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 घराच्या भिंती आणि खिडक्या दिसतील. ओ वा. आणि खिडक्यातून आतलं फर्निचर, कपाट, पुस्तकं, कचरा. ओ वा वा वा. आणखी आणखी आम्ही दिसू. आणखी 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 पोपट 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 बाजीराव. हो 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 म्हणजे बाजीराव जिवंत. येस येस. अर्थात या क्षणी, हो य य य या क्षणी म्हणजे 15 प्रकाश वर्ष अंतरावरून म्हणजे अरे हो, मगाशी तुम्ही सांगितलेलं ते फ्रँक डेकचं समीकरण. म्हणजे खरंच की, म्हणजे बाजीराव दिसेल त्याला या क्षणी पिंजऱ्यात जिवंत. करेक्ट करेक्ट करेक्ट. फरास खाने उत्साहानं चित्करले. म्हणजे विद्याधर, तुझ्या पोपटाचं, बाजीरावचं मरण हे केवळ सापेक्ष आहे बरं का. तुझ्या माझ्यासाठी तो मेलेला असला तरी 15 प्रकाश वर्ष अंतरावरील व्यक्तीसाठी तो आजही जिवंत आहे. वंडरफुल सर, वंडरफुल. याचा अर्थ गणपुले, पूर्णपणे ॲब्सोल्युटली कायमचं कुणीच मरत नाही बरं का. बाजीराव पोपटही नाही आणि बाजीराव पेशवाही नाही. वाह, अमेझिंग. आणखीन एक वाईन हो जाए इन द ऑनर ऑफ पोपट, पेशवा अँड ऑल अदर बाजीराव्स. येस, इन द ऑनर ऑफ लाईफ, लाईफ फॉर एव्हर. बाटली संपली, दुःख रिचलं. फरासखान्यांचे मी आभार मानले. ते जणू अवकाशातच तरंगत गेले. मला क्षणभरच परात्पर दास्ताने गुरुजी आणि फरासखाने एकत्र उडताना भासले. फरासखान्यांच्या या भेटीनंतर काही दिवसातच अनेक व्यक्ती, संस्था आणि गटांनी आमच्या घराला भेटी दिल्या. राष्ट्रीय मुके प्राणी आणि पक्षी संरक्षण संस्था नामक संस्थेच्या एका शिष्टमंडळानं घरी येऊन बेकायदेशीरपणे पोपट हा पक्षी पाळण्याबद्दल मला जाब विचारला, कारवाईची धमकी दिली. चहा, फराळ आणि पैसे घेऊन ते गेले. श्री सद्गुरू भांडवलकर महाराज धर्मदाय ट्रस्ट नावाची एक समिती आमच्या हिच्या सांगण्यावरून घरी पोपटाच्या मृतात्म्यासाठी शांतीपूजा बांधून आणि ट्रस्टसाठी वर्षाकाठी देणगी आणि दरवर्षी दत्त जयंतीला पूजा प्रसादाची व्यवस्था करण्याचं वचन घेऊन गेली. झी मराठी आणि आस्था चॅनल यांच्याकडून अनुक्रमे चला हवा येऊ द्या आणि भगवंत भक्ती या कार्यक्रमात पोपटावरील कार्यक्रमांकरता बोलावणे आली. दुर्दैवानं ती एकाच वेळी आल्यामुळे मला हिनं भगवंत भक्तीला पाठवून दिलं आणि स्वतः मात्र चला हवा येऊ द्याला गेली. अर्थात तिचा हवा येऊ द्या आपण बघितलं असणारच, पण भगवंत भक्तीवरील माझी मुलाखत हवापेक्षा वादळी झाली. असं दोन्ही कार्यक्रम ज्यांनी पाहिले त्यांचं ठाम मत झालं. अचानक आमच्या भागातील फ्लेक्सवर फोटो लावण्याकरता प्रसिद्ध असलेला एक शीमसेचा कार्यकर्ता आला. माझ्यावरील प्राणी पक्षी संस्थेनं भरलेला खटला दडपण्याकरता 2000 रुपये घेऊन गेला. काही दिवसांनी याच संस्थेचा खरा कार्यकर्ता मी आहे असं सांगून आणखीन एकानं माझ्याकडनं 2000 रुपये नेले हो. एनिवे तर 18 वर्ष आमच्याबरोबर आमच्या कुटुंबातील, प्रपंचातील एखादी व्यक्ती असावी अशा पद्धतीनं राहून अखेर वृद्धापकाळामुळे हृदयक्रिया बंद पडून आमचा पोपट परवा वारला, पंचतत्वात विलीन झाला. येवाना तो पुनर्जन्माच्या फेऱ्यातून फिरत 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 किडामुंगीच्या योनीत प्रवेश करता झाला असणार. मनुस्मृती म्हणते ना तसं, आणि मनुस्मृती म्हणजे देवाचा शब्द. असो, कुठल्याही काही योनीत असला तरी त्याचं बरं चाललेलं असं म्हणजे झालं. काय आहे, तुम्ही माणूस असा, पक्षी असा, किडा असा किंवा मुंगी असा, वर्तमान काळात तुम्ही कसंही वागलात तरी त्याचं चांगलं आणि वाईट फळ तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार असं सर्वच धर्म सांगतात. निदान त्यांचे जाहिरातदार आणि मार्केटिंग दुकानदार तरी असाच भडीमार आपल्यावर करत असतात. नाही, त्यामुळे काय होतं, एक बरं होतं. आपले मूळचे प्रश्न जे असतात ना, मूळ प्रश्न बाजूला पडतात. अर्थात मूळ प्रश्नांना तरी कोणाला भिडायचं असतं म्हणा. वास्तवापेक्षा गुंगी बरी आणि दारूप्रमाणे आध्यात्मिकता खरी. सगळा भवतालच वेड्यांचं आहे. आपण सगळे वेडे खरं सांगू का, जगण्यासाठी लागणारं शहाणपण देण्याची क्षमता सध्याच्या देवात राहिली असं नाही वाटत हो. सर्वच धर्माच्या ठेकेदारांनी माणसाला शहाणपण देण्याची देवाची पॉवर नष्ट करून टाकलेली आहे. ते शहाणपण विज्ञान सुद्धा आपणहून देत नाही. विज्ञानातून शांती आणि सुख मिळू शकतं, पण ते मिळवण्यासाठी आपण शहाणे असावे लागतो ना.
तो शहाणपणा कुठे हरवलाय? आयुष्यात जिव्हाळ्याची माणसं भेटतात, तशी जिव्हाळ्याचे पशुपक्षीही भेटतात, एक्सटेंडेड फॅमिलीज. अशा सहअस्तित्वातून जगण्याचं शहाणपण, निदान गंमत तरी वाढते की नाही, एवढा एकच प्रश्न मला पडला होता. म्हणून हा गोष्टीचा प्रपंच आणि घाट घातला. बाजीराव आजारी पडल्यामुळे आणि तो निवर्त आल्यानंतर ज्या ज्या घटना घडल्या त्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटल्या. लोक जगणं किती तऱ्हेनं जगतात, पाहतात, अनुभवतात, याचं दर्शन मला त्या निमित्तानं झालं. आणि माझ्यापुरतं एक शहाणपण मला आलं, हेही कमी नसे. अर्थात हे श्रेय सुद्धा आमच्या पोपटालाच. एनिवे, तर गोष्ट इथे संपते. अर्थात गोष्ट संपली असं जरी मी म्हटलो ना, तरी अद्याप बाजीरावचा पिंजरा खिडकीत लटकत असल्याचा भास होतो आणि त्यात तो बसून गाणी म्हणतोय असं वाटत राहतो. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, माफ करा. मी भावना विवश व्हायला लागलो. मी म्हणजे फार वेळ त्याच्यावर बोलू लागलो की असं होतं. म्हणजे भावना विवश व्हायला हरकत नाही, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आवडते की भावना विवशता. नाही, पण बाजीरावला आवडत नसे भावना विवशता. त्याला ती खोटी वाटत असावी. भावनेत बुडून न जाणं हे त्याचं शहाणपण. तेव्हा भावना विवशता टाळावी हे बरं, कारण हा गोष्टीचा प्रपंच त्याच्यासाठी आहे. आता आपण सुद्धा हसत खेळत जमेल तेवढ्या अलिप्तपणे एकमेकांचा निरोप घेऊयात. कार्यक्रम तुम्हाला आवडला असं मी समजतो, तो छान झाला असं तुम्ही दाखवा. काही न बोलता अंगठ्याचे इमोजी पाठवा. पोपटा बिट्टावर बाष्कळ बडबड ऐकावी लागल्याबद्दल कृपया शिव्या बाहेर गेल्यानंतर मला द्या. एनिवे, निघायची वेळ झाली. निरोप घेण्यापूर्वी भैरवीतलं त्याला आवडणारं, बाजीरावला आवडणारं एकच प्याला या नाटकातील पद बाजीरावच्याच आवाजात. आजचा दुसरा आणि इतका सुंदर दिवस तुमच्या संगतीत गेला. सगळ्यांचे आभार. परत एकदा परिवर्तन, आमचे शंभू पाटील, या सगळ्यांचे आभार.